हॅलो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेतच असाल. मीही ठीक आहे, मस्त आहे. आणि आज सकाळची सुरुवात आमच्या आईच्या हातच्या उडदाचे वडे आणि खमंगने झाली होती. नाश्त्याला आईने उडदाचे वडे आणि खमंग केले होते. त्याच्यामुळे छोटीशी क्लिप घ्यावी म्हटलं मी. एकदम म्हटलं आई शेवटी आलं होतं. आईने एक व्हिडिओ काढू का छोटासा? तर आई म्हटली घे. आणि थोडेच राहिले होते वाटतं, 3-4च करायचे होते. तर आई म्हटली घे म्हणे. मग तिचा व्हिडिओ घेत होती मी. छान करते आमची आई, म्हणजे आई प्रत्येकाची आई खूप छान करते. मलाही माझ्या आईचं हातचं खूप आवडतं, सगळंच आवडतं. खूप छान मस्त बनवते आई. आणि सगळ्यांनाच आपल्या आईच्या हातचं आवडतं आणि ते मिस करत असतो आपण घरी आलो म्हणजे आपल्या आईच्या हातचंच आवडतं आपल्याला. तर इथे आमच्या आई उडदाचे वडे आणि खमंग केले होते आमच्या आईने. इथे उडदाचे वडे दिसत आहेत तुम्हाला, मस्त तळते. झाले पण होते, मस्त करते म्हणून मला फार आवडतं. ऑइल असल्यामुळे क्वचित खातो. ही आमची नाश्त्याची प्लेट. इथे आमची आई बसली होती, आई आणि भूमी माझ्या भावाची मुलगी. तर आईने काही सुरू नव्हतं केलं, पण हिने सुरू केलं. हिला म्हटलं सांग कसं झालं. आमच्या आई सुरू करत नव्हती, काय चाललं होतं काय माहिती. आणि ते तिने सुरुवात केली होती. छान झाले म्हणते इथे, आणि मलाही आवडलं, खरंच छान झाले होते. त्यानंतर आम्हाला जायचं होतं गावात. पटकन नाश्ता केला आणि गेलो आम्ही. इथे भाऊच होता आमचा, आणि मला भाऊच रिक्षा चालवतो. त्याच्याच रिक्षात आम्ही गेलो. डीमार्टला जायचं होतं, काही गावात जायचं होतं. आणि थोडा पाऊस पण झाला होता मस्तपैकी, त्याच्यामुळे छान वाटत होतं. बघा, हे आमचं इथलं स्वामी समर्थांचं केंद्र आहे, श्री स्वामी समर्थ. आणि तिथून मग आम्हाला पहिले म्हणजे आम्हाला आजीची मेडिसिन घ्यायला जायचं होतं. आमची आईची आई आहे, तिची मेडिसिन घ्यायचं होतं. तर मेडिसिन घ्यायला जायचं होतं. हा बघा रेल्वे स्टेशनचा रोड, आणि हे आमचं रेल्वे स्टेशन. आत्ताच थोड्या दिवसांपूर्वीच बांधकाम झालं, अतिशय छान. मी रेल्वेने काही प्रवास करत नाही जास्त, पण छान बांधकाम झालं. मेडिसिन घेतलं, आणि हे आमच्या डोळ्यातलं जुनं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं. खूप छान, अतिशय जुनं आहे, अतिशय सुंदर आहे. त्यानंतर आम्ही डीमार्टला पोचलो. खरेदी करायची होती, आणि ते छोट्या काही शक्य होत्या थोड्याच क्लिपा घेतल्या मी. आणि माझा हा पहिला एक्सपिरियन्स असल्यामुळे घाबरत घेत होती. म्हटलं कोणी बोलेल मला, त्याच्यामुळे मी काही जास्त क्लिपा नाही घेतल्या. आणि इथे बघा, छत्री घेतली होती हातामध्ये. एक छोटीशी क्लिप घेतली, पण तिचं काही समाधान झालं नाही. ती म्हणजे परत घ्या तू माझी क्लिप. तिला म्हटलं परत बघ. तिने बघा परत एक क्लिप दिली. ती अशी गोड आहे, ती कष्टाळू पण आहे, एवढीशी पण सगळी मदत करते. आणि हा बघा काय शोधतोय, त्यालाच माहिती ह्या वस्तू. अजून पण त्याचं शोधणं चालूच आहे. आणि आमच्या डायरेक्ट बिलिंग काउंटरला जाऊन उभी होती, ती कुठे राहिली असं. आम्ही बिल वगैरे केलं आणि निघालो तिथून. मग मला भूक लागली होती. भाऊ इथे पारोळा रोडला घेऊन आला होता वडापाव खायला. नाही, पाववडा खायला घेऊन आला होता. मला पाववडा खायचा होता, म्हणून त्याने खाल्लं. त्याला मला वाटतं खास असेल, पण ठीकठाक होतं, एवढा काही खास नव्हता. आणि बघा मध्येच तुम्हाला जामून दाखवले असते. हा बघा वडापाव, एकच प्लेट घेतली होती. त्याला म्हणलं अरे बघू आधी कसं लागतं, काय लागतं, म्हणून एकच प्लेट घेतली आहे. पण ठीक होता, काय एवढा खास नव्हता, पण ठीक आहे. तिथून निघालो आम्ही लगेच, खाल्लं आणि लगेच स्टँडकडे निघालो, बस स्टँडकडे. हा आमचा आंबेडकर पुतळा, आणि हे आमचं शहर तालुका पोलीस स्टेशन आहे. इथून आम्ही स्टँडकडनं निघू. इथे एक दुकान आहे ते स्टँडजवळ. तिथून एक टिफिन बॅग घ्यायची होती, तर एक टिफिन बॅग घेतली अण्णांकडनं, आणि आम्ही तिथून निघालो. मग पुढे आम्हाला थोडं काम होतं. बघा हे आमचं बस स्टँड. इथे किती छान रेलचेल आहे बघा. सगळ्या रिक्षा उभ्या आहेत. आता ही हिरवी परी आली, ज्या मागे लाल परी. आमची लाल परी ऑलवेज माय फेवरेट बस आहे. मला लाल परीतून कुठेही प्रवास करायला आवडतो, त्याच्यामुळे मला लाल परी अतिशय सुरक्षित वाटते. आणि हे बघा आमचं पोलीस हेडक्वार्टर आहे वाटतं हे. हां, शहर पोलीस हेडक्वार्टर इथे. त्याच्यानंतर आम्ही इथे मेवाड मुकुंदा म्हणून आहे, 1981 सालापासून आहे ते. तर तिथे लस्सी घ्यायला गेलो होतो. लस्सी विथ आईस्क्रीम, म्हणजे संगम बनतात तिला. आणि याला असं वाटलं मी मध्ये येतो आहे, म्हणून तो बाजूला झाला. त्याला म्हटलं मध्ये ये तो हसला की का घेते ताई व्हिडिओ. आणि
लस्सी विथ आईस्क्रीम घेतली संगम, आणि मुकेशने तिथेच खाल्ली. मला इतक्या फटक्यात जमलं नसतं म्हणून आम्ही पार्सल घेतलं सगळ्यांनी आणि ते पार्सल घेऊन घरी गेलो. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे ब्लॉगिंगचा, म्हणजे मी हा दुसरा व्हिडिओ टाकते. पण काही चुकलं वगैरे असेल तर प्लीज सांगाल मला. आणि ही घरी येऊन थोडी शॉपिंग होती, थोडीशी दाखवली. आईने बरंचसं ठेवून दिलं होतं तोवर. तर प्लीज आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. पण काही चुकलं असेल तर प्लीज सांगाल.